जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर गरिबीवर मात करत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील राठोड कुटुंबातील तिन्ही सख्ख्या भावंडांची मुंबई पोलीस दलात निवड झालीय. तिन्ही भावंडांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय. ऊसतोड मजूर आईवडिलांच्या कष्टाचं चीज करत रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड यांनी खाकी वर्दीचं स्वप्न साकार केलं असून त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे. लोणार भायगाव येथील राठोड कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई सुनीता राठोड आणि वडील आत्माराम राठोड हे दोघेही ऊसतोड मजूर म्हणून काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. केवळ 1.5 एकर शेती आणि मजुरीवर त्यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. आत्माराम राठोड यांचं स्वतःचं पोलीस होण्याचं स्वप्न होतं, मात्र परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. या कष्टाचं फळ म्हणून रघुनाथ, यशोदा आणि राधा या तिन्ही भावंडांची मुंबई पोलीस दलात निवड झाली. हो, आपलं स्वप्न होतं, कारण की मी त्यावेळेस शिकेल होतो, 12वी झाली होती माझी. मी पोलीस भरतीला, पण त्यावेळेस घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे काही कारणास्तव नाही झालं समजा आपलं. पण माझी इच्छा होती की आपलं काही नाही झालं तरी आपले मुलं लागले पाहिजे, पोलीस झाले पाहिजे. कारण मी त्याला मार्गदर्शन सदाही करायचो की अभ्यास करा तुम्ही, आमचं जशी परिस्थिती तुमची परिस्थिती नको आहे. त्याच्यामुळे त्याने बी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. तांड्यावर राहून हालाकीच्या परिस्थितीतून त्यांना मोठं केलेलं आहे. कशा प्रकारे अडचणी आल्या आणि आज काय वाटतं, आज कसा बदल झाला? आता म्हणजे त्याची निवड झाली म्हणजे त्यांचं पूर्ण चांगलं झालं. पुढचं याला आपलं काही झालं तरी चालतं, त्या हिशोबाने आपण त्याच्यासाठी खूप कष्ट केले, खूप हे केलं. कंपनीचं काम केलं, ऊसतोडी केली, मजुरी बी केली. हलकीचे प्रश्न म्हणजे आम्ही खूप गरिबीतून मात करून समत्याला हे केलं. लय गरीब परिस्थितीनं आम्ही त्यांना शिकलं. एक दिवशी पैसे नसले तर आम्ही संध्याकाळी विचार करायचं सकाळी कुठून आणायचं म्हणून. पण असा कोणाकडून मागायचं, द्या त्यांना पैसे, म्हणजे आमचं आज नाही दिलं तर उद्या त्यांचं कसं ते म्हणणार, मग आम्ही पुढं चाललो तर मागे घेऊ राहिलो पैशामुळं. म्हणून कोणाकडून बी असं पैसे आणायचे, उसने आणायचे, काही पण करायचं. मजुरीला जायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी आणायचे, त्यांची बराबरी करायची. पोरांनी स्वप्न पूर्ण केलं. हो, काय अपेक्षा आणखीन पोरांकडून आता? काही नाही, आता त्यांना पुढे शिकावं आहे ना, आणखीन त्यांच्या अपेक्षा पुढे त्यांची वाढा. मुलगा रघुनाथ हा पदवीधर असून तो 2016 पासून सैन्य भरतीची तयारी करत होता. सैन्यात निवड न झाल्यानंतर त्यानं MSF मध्ये काम केलं आणि पुढे होमगार्ड म्हणून देखील त्यानं सेवा बजावली. 2024 मध्ये त्यानं पोलीस भरतीची तयारी सुरू करत आपल्या दोन्ही बहिणींनाही प्रेरणा दिली. मी ज्या टायमाला मुंबई MSF सोडून आलतो ना, तर मी डायरेक्ट 14-16 तास अभ्यास करायचो. मी घरातून बाहेर नाही निघायचो. 2 महिने मी बाहेर नाही निघलो. तर माझे मग 2023 मध्ये आम्ही भरती दिली होती SRPF. माझं ग्राउंड आलं 97. तर माझा पेपर बसला होता 69. तर माझं तिथं वेटिंगला नाव पडलं. त्याच्यानंतर मी संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला रिडिंग केली. त्याच्यानंतर मी ग्राउंड केलं नाही, तर माझं ग्राउंड आलं 40 आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसानंतर अजून ग्राउंड होतं. तिथं ग्राउंड आलं 38. माझं ग्राउंड चांगलं असताना बी मी डिप्रेशन मध्ये गेलेलो होतो. मी ड्युटी सोडली म्हणून. त्याच्यानंतर मग मी सगळं सोडून दिलं. मग विचार केला, होमगार्ड भरतीचा फॉर्म भरलेला होता. मग माझ्या लहान बहिणीचा भरला होता, हिचं वय बसत नव्हतं, तर मग आम्ही दोघांना भरला. तर ही गावाकडेच ग्राउंड करायची आणि मी तिकडं संभाजीनगरला होतो. संभाजीनगरवरून मग घरी आलो. घरून मग जालन्याला गेलो, ग्राउंड मारलं. तर माझं ग्राउंड आउट ऑफ असल्यामुळं इथं होमगार्डला माझं ग्राउंड आउट ऑफ बसल्यामुळं मग तिथं सिलेक्शन झालं. मग हिचं बी 4 जागा होत्या. 4 जागातून हिचं बी 4था नंबर होता. किंवा आम्ही दोघं भाऊ लागलो. मग आम्ही दोघं भाऊ बी अंबडला राहायला गेलो. त्याच्यानंतर मी सांगत होतो का आपल्याला काही भाऊ आपल्याला पोलीस व्हायचं, आता शेवटचा पर्याय राहिले. मग ही लहानी बहीण ती बदनापूरला D-Pharmacy करत होती. तिला बी म्हणलो, तिचं लायसन काही भेटलं नव्हतं. म्हणलं तू बी आता, तिला म्हणलं आता तू अंबडला ये, आपण आता तिघं बी तयारी करू. इथं आम्ही तिघांना तयारी चालू केली. त्याच्यानंतर आम्ही तिघच ग्राउंड करायचो. ग्राउंड अभ्यास रिडिंग लावली होती, स्वतः करायचो. समजा आम्हाला सगळं माहित होतं ना, तर कसं करायचं, काय करायचं. तर मी ग्राउंड तर माझं एकदम म्हणजे आर्मीची प्रॅक्टिस करायची. तर माझं ग्राउंड मी कुठं बी ग्राउंडला कटलो नाही अजून आर्मीच्या. तर मग तिघं बी त्यांना तिघाला शिकायचं. पण एक हिचं ग्राउंड चांगलं होतं आणि हिचं ग्राउंड म्हणजे हिच्या पायाचा एक म्हणजे पाय इतका दुखत होता तिचा,
का तिला साक्षरता पळता येत नसते, पण मी तिला कधी माझ्या डोळ्यात पाणी बी आलं तर मी ते सांगत नाही का तू पळू नको म्हणून. मी तिला त्याच सिच्युएशन मध्ये तिला मी दामटा जाईल का भाऊ काही होती. कारण की आम्ही दोघं एक अंदाज, आमचं ग्राउंड बसलं आणि तिचं ग्राउंड नाही बसलं तर असं वाटायचं बाबा हे राहून जाईल. मग तिला सांगायचं मी तू काही बी कर, ग्राउंड कर म्हणून. आपण या ठिकाणी पाहू शकतो या ताई मधली बहीण यशोदा हिनंही होमगार्ड म्हणून काम करत पोलीस होण्याचं स्वप्न जोपासलं. मागील 2024 मध्ये प्रयत्न केला होता 41 ग्राउंड आणि 74 लेखी, पण त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झाले. मग ह्या वेळेस प्रयत्न केले, त्याच्यामध्ये झाले. किती तास अभ्यास करायची, दिनक्रम कसा असायचा, मैदानी चाचणीसाठी तू कसे सराव करायची? मैदानी चाचणीसाठी मी भैया संघ ग्राउंडला जायचंय आणि भरपूर साथ होता भैयाचा ग्राउंडला. आणि जसा टाइम भेटला तसा अभ्यास करायचा, म्हणजे थोडा पण टाइम असं वेस्ट नाही केलंय की जसा टाइम भेटला तसा अभ्यासच. जेवण बनवताना काही पण करताना अभ्यासच, पुस्तक हातामध्ये असायचंय आमच्या. तुमचे शिक्षक म्हणजे तुमचे भाऊच, हा तेच तुम्हाला मार्गदर्शन करायचे. हो. बरं आता कसं वाटतं, यापुढे तुम्हाला काय करायचंय? MPSC करायची आता इथं. जे पोलीस भरतीत निवड झाली तरी MPSC तयारी. हा. तर धाकटी बहीण राधा हिनं डी फार्मा शिक्षण पूर्ण करून जिद्दीनं भरतीची तयारी केली. पहिला अश्रू अनावर झाले. ताई काय सांगशील की पोलीस भरतीत तुझी निवड झालेली आहे, कष्टात दिवस काढले तुम्ही? हो सर, म्हणजे मी डी फार्मसी करत असतानाच माझ्यासोबत 2-3 मुली होत्या. आम्ही सकाळी आमचं 10ला कॉलेज चालू असायचं आणि 5ला सुटायचं ते. मग आम्ही हॉस्टेलला राहत होतो तिथं. हॉस्टेलला गेल्यानंतर फ्रेश वगैरे व्हायचो. नंतर मग 6ला ग्राउंडला जायचो तिथं आणि तिथून ग्राउंड करायचो. आम्हाला कॉलेजमध्ये म्हणजे ग्राउंडचे ते साहित्य वगैरे प्रोव्हाइड केले होते सरनी. सराव कसा करायचे तुम्ही? आम्ही तिघच 2-3 मुलीच होतो तिथं. मग तिथं आम्ही 800 ते गोळा ते प्रॅक्टिस करायची 100ची. मग त्याच्यानंतर मी तिथं हॉस्टेलला असतानाच माझं ग्राउंडचं हॉल तिकीट ते आलं. मग मी तिथं असताना 41 ग्राउंड मारलं शिपाईचं आणि 2-3 दिवसानंतर कारागृह हॉल तिकीट आलं आणि ते 43 मारलं मी. पण तिथं असताना म्हणजे अभ्यास नाही झाला, कॉलेज बी करायचं, अभ्यास बी करायचा. मग नंतर मी कॉलेज सोडले 2 महिने आणि मग आंबडला गेले. मग 2 महिन्यामध्ये नंतर 1 महिन्यात पेपर आला माझा. मग माझं बेसिक झालं ते. मग दोन्ही पेपरला 70 मार्क आले. मग माझं मुंबईला सिलेक्शन नाही झालं मागच्या वेळेस. मग नंतर माझं मी डबल हॉस्टेलला गेले आणि त्याच्यानंतर 2-3 महिने कॉलेज केलं. मग माझं कॉलेज संपलं तिथं. मग ज्या दिवशी कॉलेज संपलं का त्याच दिवशी आंबडला गेलो आम्ही पोलीस भरतीसाठी. तिन्ही भावंडांनी वर्षभर सकाळी मैदानी सराव आणि दिवसभर अभ्यास असा कठोर दिनक्रम पाळला. घरात अभ्यासासाठी स्वतंत्र सुविधा नसतानाही त्यांनी परिस्थितीला न जुमानता आपलं ध्येय साध्य केलंय. पोलीस निवडीची बातमी गावात कानावर येताच लोणार भायगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर मिरवणूक काढत, गुलालाची उधळण करत आणि जल्लोषात नाचत राठोड भावंडांचा भव्य सत्कार केला. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक युवक युवतींना प्रेरणा मिळालीय. दरम्यान पुढेही शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचं ध्येय या तिन्ही भावंडांनी ठेवलंय. यशोदा, राधा आणि रघुनाथ हे तिघेही MPSCची तयारी करून पुढे अधिकारी बनण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि साधनांचा अभाव यांवर मात करत राठोड भावंडांनी जिद्दीच्या बळावर यशाची नवी उंची गाठलीय. त्यांच्या या यशानं मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केलाय. मुंबई तकसाठी गौरव साळी, जालना.